दिवसामध्ये काय वाढून ठेवलंय हे जरूर पाहावं लागणार आहे. क्रिकेटचा हा खेळ तुम्हा आम्हा सारांना वेळ लावून टाकणारा हा खेळ, ज्या खेळामुळे आपण सर्वजण एकत्रित आलोय, ती ही स्पर्धा समोर येत असताना पाहायला मिळते. मॅच चालू आहे, चालू होणार, परंतु त्याआधी लक्षात घ्या, कोणताही खेळाडू मैदानामध्ये जाणार नाही. कोणालाही टी शर्ट, गार्ड अथवा शूज कोणताही काही असेल ते चेंज करता येणार नाही. बॅटही तुम्ही चेंज करताना पंचांकडे विचारा. कोणता खेळाडू अतिरिक्त मैदानामध्ये जाणार नाही याकडे लक्ष वेधतोय उमेश सकपाळ. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला ना, गणेशजी भोसले यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. पहिला चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा येतोय. सुरुवात झाली आहे, रणशिंग फुंकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती आलाय तो निर्धाव. कल्पेश आणि त्याच्या साथीला मैदानामध्ये अब्बू ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात होणार का या सामन्यामध्ये? काय वाढून ठेवलंय या मॅचच्या दरम्यान हे देखील पाहावं लागणार. हा चेंडू उजव्या यष्टीवरती आले. उमेशचा तेज तर्रार भन्नाट वेगाने केली जाणारी गोलंदाजी ही पाहायला मिळते. काही वेळापूर्वी मी तुमच्याशी जोडलो होतो, अनाऊन्स केलं काही एका खेळाडू बद्दल. मित्रांनो लक्षात घ्या, एक गोष्ट अशी घडली, साकिबुल हसन यानेही असा प्रकार केला की स्टंपवरती पाय मारलं, त्याला 2 सामन्यांची मॅचची बंदी देण्यात आली. परंतु काही स्पर्धा अशाही आहेत जिथे वर्षांची बंदी देण्यात येते. 1 ते 2 वर्षाची स्पर्धेमध्ये न खेळण्याची बंदी ही देण्यात येते. इथे स्क्वेअर कट केलाय, एक देखणा नजाकत भरा स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. एक चांगला फटका पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमधून कल्पेशचा क्लास पाहायला मिळाला. बॅटिंग तितकीशी झक्कास करताना पाहायला मिळतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडूला स्क्वेअर कट केलं, पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी धाडलंय. संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावरती 4. हा चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा, अधिक वेगाने टाकला गेलेला चेंडू कुठे ना कुठेतरी चौकार आल्यानंतर लाईन इथे बिघडते की काय असं पाहायला मिळतंय. अधिक वेगाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय तो उमेश. भन्नाट वेग त्याच्याकडे आहे. उमेश यादवची कुठे ना कुठेतरी आठवण होते. उमेश यादव मूळचा नागपूरचा आहे, परंतु आपण पाहिलं तर बाबा कोळशाच्या खाणीमध्ये कार्यरत होते. स्वतःला पोलीसमन बनायचं होतं आणि 12वीचं शिक्षण झाल्यानंतर आर्मीचंही एक वेध त्याला लागले होते, परंतु तदनंतर क्रिकेटकडे वळला. टेनिस बॉलचा खेळाडू, आंतरराष्ट्रीय सुपरस्टार बनला. मैदानामध्ये आली आहे शॉर्ट मिड विकेटला एकेरी धाव. संघाची धावसंख्या पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतंय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. उमेशचा हा तेज तर्रार भन्नाट वेगाचा मारा अब्बूला रोकेल का? ज्या फलंदाजाने अनेक मैदानांवरती चांगलं क्रिकेट दाखवलंय, एक डावकुऱ्या हाताचा स्टायलिश खेळाडू म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं गेलं. मैदानाच्या चहू बाजूला सीमारेषा भेदणं फोडणं हा त्याचा एक वेगळा हटखंडा राहिलाय आणि तो आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीची फलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. स्ट्राईक एंडवरती अभिजित पाहायला मिळतोय. अब्बू या नावाने सुप्रसिद्ध, मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहत असताना पंतनगरमधून त्याने मात्र ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं, खुल्या गटातील क्रिकेट ही चांगल्या दर्जाचं खेळत असताना पाहायला मिळाला. या मॅच मध्ये कशा रीतीचं क्रिकेट खेळणार, आपल्या तालुक्यासाठीचं क्रिकेट कसं खेळणार. चला विनंती करूया, दोन्ही पंच ताकीद देत आहेत. आपण संघनायकाला विनंती करूया, ते मात्र लवकरात लवकर आपल्याला हे सामने संपवायचे आहेत. बाबू सिनकर देवपूर, बाबूजी सिनकर साहेब देखील उपस्थित आहेत. खोलवा टप्प्याचा हा चेंडू चायनीज कट घेतली आहे. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये टिचून मारा काय असतो ना, आणि एका टप्प्यावरती निरंतर गोलंदाजी काय असते ती इथे दर्शवली आहे या गोलंदाजाने. आणि हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येतोय. अनप्लेएबल डिलिव्हरी त्याने आतापर्यंत हाताळल्यात. अनबिलिव्हेबल परफॉर्मन्स. लोअर फुलटोज आहे, ड्राय केलाय सरळ बॅटने, क्लास दाखवलाय. अभिजित जाधवच्या बॅट मधून निघणारा हा सणसणीत फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी, क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी, महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. जे प्रेक्षक ग्राउंडच्या आतमध्ये त्यांनी कृपया बाहेर व्हायचंय. प्रेक्षक गॅलरीच्या समोर जे उभे आहेत त्यांनी कृपया बाहेर व्हायचंय. प्रेक्षक गॅलरीच्या समोर आहेत त्यांनी. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा PTPL आपण पाहतोय. परंतु मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी दोन स्टँड मोठे उभारले आहेत. मोठे 3 ते 4 डगआउट्स आहेत. तुमच्यासाठी प्रेक्षक मोठी गॅलरी आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येऊ नये यासाठी व्हाईट कलरची बॅकग्राऊंड पडदाही लावला गेला आहे. परंतु या गोष्टी होत असतानाही जेवढं चांगलं करता येईल ना, जेवढं चांगलं देता येईल ना, ते देण्याचा प्रयत्न या संपूर्ण यंगस्टार पोलादपूरच्या आयोजक समितीने केला आहे. परंतु त्याचा लाभ तुम्ही घ्यावा. असं होऊ नये की देणाऱ्याचे हात हजार फाटकी माझी झोळी, असं काहीच घडू नये. आयोजक खूप सारं देत आहेत, ते तुम्ही घ्या, पदरी पाडून घ्या. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन समीर जगताप सज्ज होत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती आहे तो कल्पेश करंजे. पहिला चेंडू फेस करत असताना या षटकातील चेंडू हवेमध्ये, उमेश चेंडूच्या खाली टिपतोय झेल. पहिली मोठी सफलता इथे प्राप्त होत असताना खेळाडू क्रमांक पहिला कल्पेश करंजे बाद. खेळाडू इथे बाद होतोय. चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर होता. जो फटका खेळला ना, एक्झिक्युशन चांगलं होतं, परंतु टायमिंग तितकंसं जुळलं नाही. आणि म्हणूनच की काय, त्या फटक्यामध्ये ताकद तितकीशी पाहायला मिळाली नव्हती. फटका हवेमध्ये राहिला, पुरेपूर आला नव्हता. कव्हरचं क्षेत्र हे काही अंशी आपण पाहिलं ना तर सीमारेषा थोडी नजदीक आहे, जवळ आहे, परंतु तो फटका ती सीमारेषा क्लिअर करू शकला नव्हता फलंदाज. मोरिया धाबा राजूदादा यांच्याकडून बाबू सिनकर यांची जर संघ जिंकला ना तर संपूर्ण संघाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बक्षिसांची वर्षाव म्हणजेच PTPL पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीर जगताप पुन्हा एकदा सज्ज होत असताना पहिल्या चेंडूवरती यश मिळाल्यानंतर दुसरा चेंडू लोअर फुल टोस टाकलाय. डीप बॅकवर्ड सीमारेषेच्या बाहेर अब्बू याच्या बॅटमधून चौकार. सिद्धेजी महाडिक यांच्याकडून उमेशने जो काही झेल पकडला ना त्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर करण्यात आलाय. संघाची धावसंख्या 4 ने पुढे. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय, जिथे एक धाव जरूर येत असताना पाहायला मिळते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळी मात्र मैदानावरती दाखल झालेला हा खेळाडू एक शांत संयमी स्वभावाचा खेळाडू आहे. कोणती आर्ग्युमेंट्स नसते, कोणताही जल्लोष नसतो अब्बूचा, आणि सातत्याने एक शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं आणि तो ते चांगलं क्रिकेट खेळतोय. मिश्किल स्वभावाचाही आहे. ज्या ज्यावेळी चर्चासत्र रंगतं त्यावेळी मात्र त्याचेही भाष्य सातत्याने पाहायला मिळत असतं. गोलंदाज पुन्हा एकदा समीर जगताप. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. पॉईंटचा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. स्ट्राईक रोटेट करतात. सूरज पार्टे मैदानामध्ये आल्यानंतर स्वतःचं खातं खोलतोय एकेरी धावसंख्येने. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन अ बोर्ड. आता ही शांत वातावरणाला अशांत केले गेलेलं नाहीये. प्रेक्षक जरूर म्हणतोय की सूरज उबला है यारो, 2 शॉट सिक्सर के मारो, रस्ते बुला दो सारे गेंदबाज के. अजून षटकार आलेला नाहीये. चौकार आलेत जरूर, परंतु षटकारांच्या शोधामध्ये असणार आहे तो वन साइड करंजे. सरा बॅटने केलाय इन टू द गॅप. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय अभिजित जाधवच्या बॅट मधून अनदर बिग हिट चौकार. थँक्यू.
चौकारणीशी संघाची धावसंख्या वधारत असताना 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. वन साइड करंजे टॉस जिंकले, प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, जास्तीत जास्त धावा बनवाव्या, जास्तीत जास्त धावा बनवाव्या हा उद्देश मनामध्ये त्यांनी बाळगला. मॅच बॉल आलाय, चला मॅच बॉल घ्या, मॅच सुरुवात करायची आहे. वेळ जो आहे ना तो जास्तीत जास्त दौडू नका. प्रत्येक दिवसामागे आपल्याला 9 सामने कव्हर करायचे आहेत. चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. परंतु पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा एक निर्णय माझ्यापर्यंत पोहोचला की प्रत्येक दिवसाला 32 संघ खेळत होते, दिवसामागे 16 संघ खेळत होते, 32 संघ 2 दिवसामध्ये खेळत होते आणि तो निर्णय मागे घेतला आयोजन जिथे पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने की जास्तीत जास्त मोठं क्रिकेट कसं खेळता येईल ना याच्याकडे लक्ष दिलंय. क्रिकेटला जर का ग्लॅमर आणायचं असेल ना 6-6 षटकांचे सामने व्हायला हवेत, याकडे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने लक्ष वेधलंय आणि ती महत्वाची बाब आहे. 8 ते 12 संघ जर का प्रति दिवसामागे खेळले ना तर 5-5 षटकांचे कंपल्सरी सामने होतील आणि खेळाडूंना आपला जो क्लास आहे, आपला परफॉर्मन्स आहे, मग 2 युवा गोलंदाज मिळालेत तसेही अजूनही खेळाडू उद्योन्मुख पाहायला मिळतील आणि हे क्रिकेट तितकंच बहरात येताना पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला बहरात आला, रंगात आला, ढंगात आला. अभि कशा रीतीचं क्रिकेट तो खेळतोय मैदानामध्ये, चौकारांची आतिषबाजी करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे केला, बॅट स्लिप झाली हातामधून, परंतु ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉल आला. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 20 धावा धावफलकावरती आहेत 10च्या सरासरीने. एक छोटीशी विश्रांती, डीजे कडे जाऊया. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी, क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. सूरज पार्टे जो गोलंदाजी करताना पाहायला मिळेल, ज्यावेळी मात्र सूरज पार्टे गोलंदाजीसाठी येईल त्याच्यासाठी पारितोषिक आलंय आमच्याकडे. सूरज पार्टे मैदानामध्ये फलंदाजीसाठी आलाय, माफी असावी, आणि त्याच्या प्रत्येक षटकारासाठी गोलुहंडे जे सैन्य दलामध्ये आहेत आणि त्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक येत आहे ते 1000 रुपयाचं, 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं ना तर या स्पर्धेच्या माध्यमातून काही अशी नावं आहेत ना ती सातत्याने घेणं गरजेचं आहे. मग विजू तळेकर असतील, विजय दळवी असतील, संदीप कदम सर असतील, कल्पेश मांडले जे आमच्यासोबत आता सध्याच्या घडीला जुळले होते त्या पद्धतीने, अमरदीप नगरकर असतील, यांची जी नावं आहेत ना सातत्याने घेऊशी वाटतात की ते सातत्याने झगडत आहेत, कार्यरत आहेत. मग त्यामध्ये मंगेजी बेलोसे असतील, सिद्धेश शेठ असतील, ही जे सारे व्यक्तिमत्व आहेत ना त्यांनी त्यांच्या महत्वाकांक्षेमुळे, मग ओमकार घाडगे असतील, यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही स्पर्धा उदयास येते. हलक्या हाताने जिशा दिली, चेंडूला लटकट केला, स्क्वेअर कट, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होता थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदण करत सूरज पार्टेच्या बॅटमधून एक संजीवनी भरा चौकार. थँक्यू. सूरज पार्टे मैदानामध्ये सांगतोय अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. प्रॅक्टिस की है, आज मात्र चांगलं क्रिकेट तो दाखवण्यासाठी मैदानामध्ये आला. प्रॅक्टिस की है, मेहनत की है, रन बना के जाएगा. हलक्या हाताने खेळलेला फटका कव्हरला, 1 धाव देऊन जातोय. संघाची धावसंख्या एकेरी धावसंख्येने पुढे सरकते. संघाची धावसंख्या पाहिली तर सध्याच्या घडीला जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन अ बोर्ड. 6 चेंडू 13 धावसंख्येवरती अभिनाबाद खेळतोय, तर एका बाजूला 3 चेंडू आणि 6 धावसंख्येवरती सूरज पार्टे खेळत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 25. एक गडी तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर वन साइड करंजे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना उमेश सकपाळ गोलंदाजी मार्क वरती दाखल होतं. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलाय. लॉंग ऑनला त्याने मात्र एक क्षेत्ररक्षक आहे ना लॉंग ऑफला, त्याला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये तैनात करण्यात आलं. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला लॉंग ऑफ तैनात आहे. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये पाहायला मिळतोय. लोअर फुल टो, चेंडूला सरळ धाडलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, त्याच्यावरून एक दिमागदार, दर्जेदार, देखणा, पॉवरफुल बुलंदी फटका षटकार. लढायचं, नडायचं, घडायचं आणि जिंकायचं
हा उद्देश ज्याने मनाशी बांधला ना त्याचा विजय निश्चित मैदानामध्ये होत असतो. इथे लढायचं आहे, नडायचं आणि तितकंसं घडायचंही आहे, कारण ही आहे PTPL. मैदानामध्ये येतो हा षटकार 6 धावसंख्येने. या सामन्यातील पहिला षटकार अभि याच्या बॅटमधून येत असताना अभिजित जाऊन पोहोचतोय 19 धावसंख्येवर. 7 चेंडू त्याने फेस केलेत. संघाची धावसंख्या आहे ती 31. 31 रन्स ऑन अ बोर्ड. पुजारी टायगर संघाकडून का माझी वर्णी लागली, का मी मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने आपल्या डावखुऱ्या हाताच्या खेळीवरती गाजवल्या, हे मैदानामध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. बंड्या बॉईज या नामवंत आणि लेजंड संघामधूनही आपलं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू, परंतु आज स्वतःच्या गावाचं नाही स्वतःच्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. पळशीचा हा खेळाडू, हा चेंडू ऑन साइडला. पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारख्या चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. अभिजित जाधव ब्रँडेड स्ट्रोक षटकार. वरती 2 षटकार येत असताना अभिजित जाधवच्या बॅटमधून पाहायला मिळतात. धावसंख्या फ्लाय होते, झपाट्याने पुढे सरकते. 37 धावा धाव फलकावरती आहेत. जिगरा दाखवतोय, मेहनत करतोय. मैदानामध्ये पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उमेश सकपाळचं प्रत्युत्तर पाहायला मिळत आहे. खेळाडू क्रमांक 2 बाद होतोय. त्रिफळाची बाद होऊन अभिजित जाधव माघारी. इथे गडी बाद करतोय आणि त्याच्या या गडी बाद करण्यासाठी कॅश प्राइस 500 रुपये असणार आहेत. संतोषजी महाडिक काश्मीर वरून खास त्यांनी हा पुरस्कार लगावलाय आणि ते सैन्य दलात आहेत. पहा PTPL ची स्पर्धा कुठून पाहिली जाते आणि प्रेम कोणत्या खेळाडूवरती दाखवलं जात आहे. कौतुक करेन, एक सल्यूट असेल त्यांच्यासाठी. ही स्पर्धा तुम्ही पाहत आहे, ती स्पर्धा ही ते पाहत आहेत. तुम्हाला सलाम आहे आमचा या संपूर्ण PTPL आयोजन कमिटीचा. 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 37 धावसंख्येवरती दुसरा खेळाडू बाद झालाय. उमेश सकपाळसाठी अजून एक पारितोषिक आलंय. अजून एक गडी बाद केलं तर कॅश प्राइस 500 रुपये सुधीरजी सकपाळ यांच्याकडून. गोलंदाज सरळ बॅटने कव्हरला केला. क्षेत्ररक्षक आहे, फंबल झालंय. फेकी करणार तद्वर 1 धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. 38 धावा धाव फलकावरती आहेत. उमेश सकपाळने जो झेल घेतला होता त्यासाठी जे 200 रुपयाचा कॅश प्राइज होतं तेही आमच्यापर्यंत सुपूर्द झालंय. जे कॅश प्राइज डिक्लेअर केलं होतं सिद्धेजी महाडिक यांनी तेही पोचलंय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आजच नव्हे तर पुढील स्पर्धा संपेपर्यंत एक खास करून तुमच्या सर्वांसाठी एक महत्त्वाची बाब मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आयोजन समितीमधील मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये असणारे मंगेशजी बेलोसे साहेब आमच्याकडे स्वतः येऊन त्यांनी हा आमच्यापर्यंत मेसेज पोहोचवलाय. पहा, तुम्ही जर का एखादं बक्षीस जाहीर करताना तर ते बक्षीस जाहीर करत असताना मी गुगल पे करेन असा मेसेज न पोहोचवता ते बक्षीस कॅश रूपाने आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपण ते खेळाडूला सुपूर्द करू शकू. साहेब नंतरला अंतर फार असतात. मैदानाकडे वळूया. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 38 धावा धाव फलकावरती आहेत. 38 धावा धाव फलकावरती आहेत. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात येतोय. समीर जगताप याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. फणसकोंडचा हा गोलंदाज आहे, परंतु आज तो खेळतोय तो अनिकेत भाऊ 11 या संघाच्या माध्यमातून. पोलादपूर तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो. 24 संघामध्ये त्याचं जिथे बाबू सिनकर या संघाकडून तो खेळत असताना पाहायला मिळतोय आणि आज 24 संघामधील त्याची वर्णी लागली आहे.
55 खेळाडूंमधून त्याची गणना केली गेली आहे. हा फटका फसला, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट मिड विकेटला, चेंडू खाली येतोय, झेल टिपला गेला, तिसरा खेळाडू इथे बाद होतोय. आविष्कार जाधव बॅक टू द पॅव्हेलियन. का इथे डीजे मास्टर आम्हाला सांगतायत की तो राजासारखा आला, त्याने गडी ही पहिल्या चेंडूवरती बाद केला. या आधीच्या षटकाची ही सुरुवात त्याने केली होती ना, त्याही पहिल्या चेंडूवरती उमेश सकपाच्या हाती झेल देऊन खेळाडू बाद झाला होता. या दुसऱ्या षटकाची ही सुरुवात त्याने गडी बाद करून केली आहे. दुसरं षटक तो आता होतोय, 10 धावा त्याने खर्च केल्या, 2 गडीही बाद केले. सध्याची परिस्थिती, सध्याची सिच्युएशन पाहिली तर अशी आहे, 38 धावसंख्येवरती 3 गडी बाद झाले. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. करंट रन रेट 12च्या सरासरीने धावा येत आहेत, 68 बनतील या सरासरीने धावा आल्या तर. संघाची धावसंख्या 38. हेलिकॉप्टर ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून चेंडूवरती येईल सुजल कदम. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब पाहायला मिळत आहे. डायरेक्ट हिट लगावलं गेलं, पंचांकडे अपील करण्यात आली आहे. तिसऱ्या पंचांना रेफरल करण्यात आलाय. बंटी जाधव आमचे तिसरे पंच जे जुडतील मेगा स्क्रीनवरती. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, जो कामकाज करण्यात येतोय tenniscricket.in ची संपूर्ण टीम, राकेश हिरमाळे असतील, मनोज वाघ असतील, करण भागीत असतील, त्याच पद्धतीने विघ्नेश धुळे असतील, रोहित माळी असतील आणि स्वतः गौरवजी सावंत, एक चांगलं कामकाज ते करत असताना पाहायला मिळतात. तिसरे पंच आमच्यापर्यंत पोहोचलेत. राकेशजी उतेकर साहेब स्वतः सरपंच आहेत आणि ही स्पर्धा जी आहे ना, त्यांचं प्रेम पहा क्रिकेटवरती किती आहे. स्वतः स्मार्ट टीव्ही वरती स्वतःच्या घरी बसून या स्पर्धेचा आस्वाद ते घेत आहेत आणि त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. हा खेळाडू नाबाद आहे, आमचे तिसरे पंच जाहीर करतायत. गुड कॅमेरा वर्क म्हणून हे आपण घोषित करूया. आणि एक सुंदर पंचांची भूमिका मैदानामध्ये असणारे आमचे प्रसादजी राज्याध्यक्ष एक चांगलं कामकाज करत असताना क्रुशल मुवमेंट होती आणि एक चांगला डिसिजन दिला. हा चेंडू डावी एशी सोडून जाणारा होता, गोलंदाजाला 2 दंडित करण्यात येत आहे. नो चेंडू आहे, त्यावरती वेस्ट साइड आहे आणि 1 धाव जरुरी येते. वेस्ट साइडचा नो इथे जाहीर करण्यात आलाय. अर्थात गोलंदाजाने जर का पुन्हा एकदा अशा पद्धतीचा चेंडू हाताळला तर त्याची गोलंदाजी बंद करण्यात येऊ शकते. वेस्ट साइडचा नो, बी फ्री हिट. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येते निर्धाव, फ्री हिटचा हा बॉल डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 42 रन्स ऑन अ बोर्ड. 3 गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर जिथे राम पवार साहेब यांच्याकडून जर का समीरने इथे गडी बाद केला ना तर कॅश प्राइस 500 रुपये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू ब्रश झालाय, जिथे 1 धाव येत असताना पाहायला मिळते. माननीय श्री विकास शेठ गोगावले. प्रेक्षक गॅलरी जी आहे ना, प्रेक्षक कक्ष आहे ना, तिथे जास्तीत जास्त समर्थक बाबू सिनकर देवपूर या संघाचे आहेत की काय, जिथून टाळ्यांचा गजर होतोय, शिट्ट्यांचा गजर होतोय. ऑन साइडला केलेला हा फटका, चेंडू मात्र सरळ ड्रॉल होतोय. क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला कमलेशने टिपला झेल. खेळाडू क्रमांक 4 बाद. भारतीय सैन्य दलामध्ये असणारे संतोषजी महाडिक काश्मीरवरून मॅच पाहताय. झेल टिपला गेला, कॅश प्राइस 500 रुपये खेळाडूसाठी जमा झाले. कमलेश जगताप, काय झेल टिपला, रनिंग झेल. अशा रीतीचे पकडणं तितकंसं सोपं काम नाही आहे. तुमची फिजिकल फिटनेस, तुमचे हँड अँड आय कोऑर्डिनेशन आणि त्याहूनही अधिक तुमचा जिगरा हा महत्वाचा ठरतो की झेल घेण्यासाठी आपण कशा रीतीची धाव घ्यावी. रिप्ले मध्ये पाहण्याजोगे राहणार हा चेंडू, जिथे गोलंदाजाने जी काही कामकाज केलाय आपल्या मेगा स्क्रीनवरती स्वतः तुम्ही पाहताय. संदीपजी कदम जे स्वतः मॅचचा आस्वाद घेत आहेत.
हा फटका ऑन साइडला खेचलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर गडी बाद झाला या आधीच्या चेंडूवरती, परंतु दुसऱ्या चेंडूवरती शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये असं घडताना पाहायला मिळत आहे. षटकार ठोकलाय. संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. ती 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. एक एटीएम कार्ड SBI बँकचं आहे. त्यावरती नाव काय आहे मी ते सांगणार नाही. तुम्ही या आमच्याकडे ओळख पठवून द्या आणि ते तुमचं ATM कार्ड तुम्ही घेऊन जा. मैदानामध्ये षटकार आलाय आणि तो षटकार येतोय तो सुजल कदमच्या बॅटमधून येतोय. काहींनी त्याला परसुळेचा हार्दिक पांड्या म्हटलं, परंतु तो स्वतः हार्दिक पांड्या हे नाव न लावता सुजल कदम हे नाव ब्रँड बनण्यासाठी मैदानामध्ये आलाय. स्वतःच्या नावासाठी तो मैदानामध्ये खेळतोय. हार्दिक पांड्या नव्हे, हा एक वेगळाच हार्दिक पांड्या आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की इतरांच्या मनाप्रमाणे वागाल ना तर एक प्रोडक्ट म्हणून जगाल, स्वतःच्या मनासारखं काहीतरी कराल ना तर एक ब्रँड म्हणून उदयास याल. स्वतःच्या मनासारखं काहीतरी करा. स्वतःचं नाव, स्वतःचं अस्तित्व उभारण्यासाठी मैदानामध्ये या. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 49 बॅटची लीडिंग एज. फ्लाय स्लिप मध्ये तू का मी का तू. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. एकत्रित येऊन अशा रीतीचा झेल घेत असताना कॉम्बिनेशन तुमचं जुळायला हवं. ताळमेळ प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये सातत्याने जुळत नाही. कोणी कुठच्या गावचा खेळाडू असो, एका गावातील खेळाडू नसतात, कॉम्बिनेशन जुळत नाही. परंतु ज्याचा संचाचं कॉम्बिनेशन जुळलं ना त्या संघाचा विजय हा निश्चित असतो. चौकार आल्यानंतर संघाच्या अर्धशतक धावफलकावरती 53 धावा धावफलकावरती लगावल्यात. वन साइड करंजे. हा चेंडू ऑन पॅड होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील करण्यात आली. लेग बाईटच्या स्वरूपामधून ही धाव येते. पिचिंग इन लाईन पाहिली पंचांनी. डाव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग झालाय की काय हे जरूर सांगतायत. इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग इन लाईन, हाईट फॅक्टर या साऱ्या गोष्टी आणि लीगल डिलिव्हरी या साऱ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत लेग बिफोर खेळाडू बाद देत असताना. संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती ती 54. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळलेला हा फटका कार्पेटच्या साह्याने ट्रॅव्हल होतोय. जिथे एक धाव जरूर घेतली, दुहेरी साठी पलटतायत का. मैदानामध्ये येत असताना ही एकेरी धाव संघाची धावसंख्या आहे ती 55 धावा धावफलकावरती. फटका फासला हवेमध्ये आहे. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत असताना पाहायला मिळतोय. कोणतीही चुकी करत नाहीये. कोणती चुकी करत नसताना खेळाडू क्रमांक 5वा 55 धावसंख्येवरती 5वा मोहरा टिपला गेला. खेळाडू बाद. एक मोठी मासळी जाळ्याला अडकत असताना पाहायला मिळते. जिथे बॅटची लिडिंग लागली, टॉपेज लागला, खेळाडू बाद होतोय. 5वा 55 या धावसंख्येवरती 5वा मोहरा टिपला गेलाय. इथे नवीन फलंदाज संकेत गायकवाड मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्या मेगा स्क्रीनवरती तुम्ही पाहताय नोकरी सम्राट हा पुरस्कार ज्यांना दिला गेला, ज्यांनी मात्र डाऊन टू अर्थ म्हणून ज्या खेळाडूला आपण पाहिलं ना आणि ज्यांच्या मनातून या स्पर्धेची संकल्पना आली, स्वतः बाउंड्री लाईन वरून या मॅचचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळत आहेत. संदीप कदम यांचं पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता आपल्या मेगा स्क्रीन वरून. आणि संदीप कदम ज्यावेळी संकेत गायकवाड मैदानामध्ये आला ना त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर होत असताना पाहायला मिळाला. मॅचकडे वळूया. खोलवा टप्प्याचा हा चेंडू हेलिकॉप्टर केलाय. कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येईल. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना पाहायला मिळते. 56 धावा धावफलकावरती नवीन फलंदाज संकेत गायकवाड मैदानामध्ये दाखल झालाय. हार्ड हिटर, पिच हिटर म्हणून त्याकडे पाहिलं गेलं. ज्याला वेस्ट इंडिजचा राहाकिम कार्निवल पेक्षाही मोठी तडाकेबंद फेकी करू शकतो
तो खेळाडू लोअर फुलटोज आहे, ऑन साइडला केलाय. एक धाव तर जरूर येते. फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं तो संकेत गायकवाड मैदानामध्ये आहे. एकेरी धाव संख्येच्या मदतीने 5वं षटक संपुष्टात आलं. या षटकामध्ये मनोज भोसलेने केवळ 7 धावा खर्च करत एक गडी बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. 57 धावा धाव फलकावरती आहेत. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया आणि लगेचच परतूया. ग्रुपचे जे सभासद आहेत ना, सर्वांना विनंती आहे सीमारेषेच्या नजीक आपण उपस्थित राहायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये वळूया. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन कमलेश गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. स्वतः कर्णधार देखील आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये स्वतःला तो इंट्रोड्यूस करतोय. शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये स्वतः गोलंदाजी घेऊन आलाय. धावा रोखायच्या आहेत. या धावा रोखल्या कशा जाणार. 57 धावा धाव फलकावरती आहेत. 5 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. स्लॉग ओव्हर हाणामारीच्या या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करावा लागतील. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं, ज्याच्या हातामध्ये ज्याच्या मनगटामध्ये अनेक मोठी पॉवर देखील आहे आणि तो मैदानामध्ये आहे, तो संकेत गायकवाड. बंटी गायकवाड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. स्क्वेअर कट करतोय बंटी. इथे एक धाव जरूर येते. डीप मधून फंबल झालाय. दुहेरीसाठी पलटलेत. संकेत गायकवाडसाठी पारितोषिक आलंय. षटकारासाठी बबली त्यांचे बंधू 500 रुपयाचा कॅश प्राइज. जर का संकेत गायकवाडने षटकार लगवला तर इथे कशा पद्धतीने फटकेबाजी करेल बुलेट राजा मैदानामध्ये आहे. ऑन साइडला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. उजव्या यशीच्या बाहेर पिच केलेला हा चेंडू जिथे पॅडवरती ब्रश होतोय, पायावरती ब्रश झाल्यानंतर एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. लेग बाईटच्या स्वरूपामधून मिळेल ही एकेरी धाव. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 60 धावा धाव फलकावरती आहेत. स्ट्राईक एंडवरती असणार आहे तो सुजल कदम. समोरच्या दिशेने इन टू द गॅप, सेट डाऊन ग्राउंड. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक शॉट. चौकार. चार धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 64 धावा धाव फलकावरती आहेत. शिवशंभू नेक्स्ट मॅच अनिकेत भाऊ 11 आणि शिवशंभू अढावळे. अखूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नेक्स्ट मॅच शिवशंभू अढावळे अनिकेत भाऊ 11. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये येऊन आपण उपस्थित व्हायचं आहे. मैदानामध्ये ज्या पद्धतीचा खेळ चालू आहे, बॅकलेग पहा, मनगटामध्ये असणारी ताकद पहा, हँड अँड आय कॉर्डिनेशन. सुजलचा लाजवाब आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर. चौकार. In the mix. सुजल कदमच्या बॅट मधून ऑन साइडला फुल पॉवरफुल ब्युटिफुल अँड सक्सेसफुल षटकार. काय बिघडतंय. एक छोटीशी विश्रांती असेल ज्यामध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. शिवशंभू अढावळे अनिकेत भाऊ 11 या दोन संघांच्या दरम्यानची मॅच नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. परंतु या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जातो, काय घडतं काय बिघडतं या आपण ऐकूया. प्रसाजी परब सरांचा आवाज या उत्तरार्धा दाखल. परंतु एक माझ्याकडे एटीएम कार्ड जे स्मार्ट कार्ड आलंय त्याच्यावरती जे नाव आहे ते तुम्ही ओळख पठवून द्या आणि हे एटीएम कार्ड जे स्मार्ट कार्ड आहे ते आपण घेऊन जा ही नम्र विनंती. हॅलो, चला टॉस साठी या. शिवशंभू आडावळे आणि अनिकेत भाऊ 11.
बंटी, शिवशंभो आडावळे आणि अनिकेत भाऊ 11 या टॉससाठी या. अनिकेत भाऊ 11, विशाल या आपण वरती. तर या ठिकाणी टॉस केला जातोय. शैलेश चिकणे, अंकुश महाराज कुमटेकर या टॉस केला जातो यानंतरच्या मॅचचा. एका साईडला यंगस्टार, एका साईडला PTPL पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. टॉस यानंतरची मॅच. अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड, यंगस्टार टॉस जिंकलाय. विशाल, काय निर्णय असेल तुमचा आणि स्पर्धेविषयी देखील? आम्ही पहिला फलंदाजी करू. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल विशाल? 80+. तुमच्या संघामध्ये जर पाहिलं तर असे कोणते स्टार खेळाडू आहेत की त्यांच्याकडून आम्हाला बॅटिंग षटकार चौकार पाहायला मिळतील? एक तर आदेश बंद्रे आणि एक बाळकृष्ण जाधव, निखिल सकपाळ आणि स्वतः मी. नक्कीच अनिकेत भाऊ 11 तुम्हाला नक्कीच शुभेच्छा असतील. यानंतर तेजस, तुम्हाला फिल्डिंग करायची, टॉस हारलात तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? तर विकेट वगैरे बघून आम्हाला असं वाटतं की आम्ही त्यांना 60 धाव ही खूप झाले, कारण की 60 धाव प्रत्येक टीम करतेच आहे आणि गोल ग्राउंड आहे आणि विकेट पण खूप चांगल्यारीत्या बनवल्या गेली आहे. त्याच्यामुळे बॅट्समॅनला पण खूप फायदा तर आहे, पण आम्ही पण बॉलर्स लोक जरा लाईन अँड लेंथ पकडून टाकूया. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. एका साईडला अनिकेत भाऊ 11 इरेश्वर क्रिकेट क्लब उंबरकोंड पार्टेकोंड हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर एका साईडला दीपक बिरामणे, विशाल पाटणे यांचा संघ, शिवशंभो आडवळे अशी मॅच यानंतर नक्कीच पाहायला मिळेल. तर या ठिकाणी आमच्या इथे दाखल झालेत या स्पर्धेदरम्यान मोरे हॉटेलचे मालक रविदादा जाधव यांचं आगमन झालंय. त्यांच्याकडून पारितोषिक येत आहेत. बाबू शिनकर 11 म्हणजेच देवपूरचा संघ जिंकला. तर मोरे हॉटेलचे मालक रविदादा जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली लढत मैदानामध्ये रंगते. एका साईडला जर पाहिलं गेलं तर बाबू सिनकर 11, तर दुसऱ्या साईडला पाहिलं गेलं तर वन साईड करंजे. त्यासाठी तुम्हाला घेऊन जाईल प्रसादजी परब सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच निलेश पवार आणि जयेश भोसले, खूप खूप धन्यवाद. एक भलं मोठं आव्हान इथे मात्र सेट केलं आहे. 6 षटकांमध्ये 75 धावा करायच्या आहेत. त्या धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना बाबू सिनकर 11 देवपूर या संघाला, आणि बघायचं धावसंख्येचा पाठलाग इथे कशाप्रकारे केला जाईल. खूप चांगली बॅटिंग पहिल्या सेक्टरमध्ये आपण पाहिली आणि नावाप्रमाणे या संघाने खेळलेला. वन साईड करंजे जबरदस्त बॅटिंग केली 5-6 षटकांच्या सामन्यामध्ये. आणि खास करून निर्णायक खेळी जी आपण जरी बघितली ती सूरजची बघितली, सुजलची बघितली, सुजल कदमची, आणि निश्चितच एक विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळेल त्याच्या बॅटमधून. आणि त्याच्यासोबत अभिजितने सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला. सर एक मिनिट, मंगेश बेलोसे सर, आपण व्यासपीठाशी संपर्क करा. मंगेश बेलोसे, आपण संदीप कदम सरांशी संपर्क करायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. एसटीच्या मागे ओंकार, बॉटम हँडचा वापर, क्विक सिंगल. तो ओंकार घाडगे, जर निश्चित मगाशी ज्याप्रमाणे जयेश भोसलेने उल्लेख केला की आपल्या पोलादपूर तालुक्यात वन ऑफ द ग्रेट लिजेंड विकेट कीपर म्हणून ख्याती आहे, आणि त्यांच्यासाठी पारितोषिक गौरव सावंत, टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून गौरव सावंत यांनी मात्र ते लावलं आहे. त्यांच्या प्रत्येक कॅचसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. हे फक्त पारितोषिक नाही, हे प्रेम आहे या खेळाडूप्रती. निश्चित हे प्रेम आहे त्या खेळाडूप्रती, निश्चित आपल्या तालुक्याच्या सर्व खेळाडूंकडून. आणि निश्चित म्हणे की आता मात्र ओंकार गौरव सावंत यांच्या माध्यमातून हे 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल ते प्रत्येक कॅचसाठी, ते ओंकार घाडगेसाठी. अजून एक पारितोषिक आम्ही ते अनाऊन्स करत आहोत. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक कमलेश जगतापसाठी पारितोषिक आहे. आणि ते मात्र लाभले ते म्हणजेच गोलू हांडे यांच्याकडून, जे मात्र भारतीय लष्करामध्ये सेवेमध्ये आहेत. त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे ते कमलेश जगतापसाठी. कमलेशने मात्र खातं उघडलं एका धावेने. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड बॅट्समन राकेश सुतार. हुक करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाही आहे. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, सिग्नल येतो पंचांचा, तो म्हणजेच गणेश बावीसकर यांचा. इट इज व्हाईट बॉल.
बघा सूचना मी मगाशी दिली होती, ज्यांना पारितोषिक लावायचं त्यांचं पारितोषिक आपण आमच्या कमिटीकडे किंवा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. आपण व्हाईट बॉल हुक केलाय, अप्रतिम फटका, फाईन लेगला चेंडू क्लिअर करेल, 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे बाहेर, संघर्षमय फटका, चौकार. चौकार आलेला तो लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक राकेश सुतारच्या बॅटमधून खातं उघडतो तो चौकाराने. संघाची धावसंख्या धावफलकावर अंकित झाली ती एकूण 5 धावा. ओव्हर पिच आहे, भरपूर शफल झाला फलंदाज, पोझिशन स्वतःची त्याने मात्र ऑप्शनच्या बाहेर घेतली होती आणि नंतर मात्र हा स्टॉक सीवचा फटका खेळायचा होता लेग साईडला, पण टायमिंग होत नाहीये. वेगवान चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय, पहिलं षटक हाताळतो तो वन साईड करंजी या संघाकडून गोलंदाज अभिजित, स्वतः कॅप्टन. फलंदाजीला आपण बघितलं तर अभिजित सुद्धा पहिल्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळाला, आघाडीला आला होता फलंदाजी करण्यासाठी. ओव्हर पिच आहे, पुन्हा तसाच प्रकारचा चेंडू, अपील इकडे पंचांकडे, निषेध उचलून धरले पंचांनी. इट इज विकेट. LBWच्या स्वरूपात फलंदाज बाद होतो. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक राकेश सुतार, बॅक टू द पवेलियन. थँक्यू. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला आणि यंगस्टरला जे स्वप्नील कदम यांचा विवाह, त्याचं निमंत्रण आपल्या मुख्य व्यासपीठावरती दिलं जाते आणि त्याला देखील शुभेच्छा दादांना देखील आणि असोसिएशनला नक्कीच हे निमंत्रण दिले गेले आणि त्याला स्वप्नील कदमला त्याच्यासाठी शुभेच्छा असतील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पिचिंग ऑफ डिलिव्हरी मिडल स्टिकच होती आणि निश्चितच चेंडू हलकासा इनस्विंग होतोय, तो बाहेर निघत नाही तर इनस्विंग होतोय आणि त्याच मोमेंटला पंचांनी मात्र योग्य निर्णय दिला. निश्चित आपण ॲक्शन रिप्लेमध्ये निश्चित स्क्रीनवर बघितलं आणि परफेक्ट डिसिजन फ्रॉम अंपायर गणेश बाविस्कर. लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद होतोय आणि पहिलाच धक्का लागतो मैदानावर. तो फलंदाजी करत असताना बाबू सिनकर देवपूर या संघाला धावसंख्येचा पाठलाग किती सुरू आहे तो 75. 75 रन्स टू विन हे टार्गेट आहे मैदानावर आणि वन साईड करंजी संघाने अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला, नो डाऊट नावाप्रमाणेच परफॉर्मन्स दाखवला. वन साईड बॅटिंग पाहायला मिळाली, बेधुंद फलंदाजी पाहायला मिळाली, अक्षरशः घणाघाती हल्ले पहिल्या सत्रामध्ये झाले आणि त्या हल्ल्याचं उत्तर देण्यासाठी मात्र मैदानाच्या संघ उतरला आहे तो म्हणजेच बाबू सिनकर देवपूर हा संघ. बिहाइंड द स्टम्प्स इज अ मास्टर ब्रेन ओमकार घाडगे. पुढचा चेंडू अभिजितचा, गुडलेनचा चेंडू बाउन्स होतोय, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी, 1 बाउन्स कॉल, राईट डिसिजन, कारण खांद्याच्या दिशेने चेंडू निघून गेला. इट इज 1 बाउन्स कॉल आणि धावसंख्या तुम्ही बघा सिरावली आहे धावफलकावर, एकूण धावफलकावर 6 धावा. तुम्ही बॅट्समन ऋषिकेश ॲट नंबर 3. शॉर्ट ऑफ गुडलेन, अप्रतिम फटका, अप्पर कट, चांगला एक्झिक्यूट केलं, डीप मध्ये चान्सच नाहीये खेळाडूला, अपिश फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. डीपमध्ये खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला उभा होता. चौकाराच्या मैदानात धावसंख्या पुढे सरकली आहे. एका षटकाची जवळजवळ इथे समाप्ती होते आहे आणि एका षटकाकडे धावसंख्या अंकित झाली ती दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. 6 षटकांच्या या सामन्यामध्ये 75 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे आणि त्याची खूप चांगली सुरुवात केली मैदानावर ती बाबू सिनकर देवपूर या संघाने आणि धावा कुठल्या तर एकाकडेच्या मोबाईलमध्ये त्या 10 धावा धावफलकावर. लेफ्ट हँडेड बॅट्समन अपेक्षा होती चांगली बॅटिंग करेल पण तो तंबूत परतला. नीड स्टील 65 टू विन फ्रॉम द 30 डिलिव्हरी. 65 धाव्यांची अजूनही गरज आहे 30 चेंडूमध्ये. तुम्ही पाहतात पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये पहिलाच प्रयत्न मागच्या 2 वर्षामध्ये म्हणजे तालुका असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 2 वर्ष या संघटनेला पूर्ण झाली. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट संघटना आणि या संघटनेच्या माध्यमातून 2 वर्षातला हा पहिलाच प्रयत्न यशस्वी प्रयत्न पाहायला मिळतोय. सर एक मिनटं, बाळा प्रभाळीसाठी कल्पेश मांढरे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आले. प्रत्येक खेळाडूच्या खांद्यावर टी शर्ट आहे, ट्रॅक आहे, मॅचिंग ट्रॅक आहे, मॅचिंग कॅप आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक खेळाडूच्या पायामध्ये शूज आणि ते सुद्धा एकाच कंपनीचे ब्रँडेड शूज पाहायला मिळतात DSC. ऑल क्रेडिट गोज टू ऑर्गनायझर. ओव्हर पिच ऑन ड्राईव्ह,
क्षेत्ररक्षक कोणी नाही जवळपास, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर येतोय तो चौकार. मारलाय चौकार मारलाय षटकार, मारलाय चौकार मारलाय षटकार, क्रिकेटच्या या मैदानी, ओ क्रिकेटच्या या मैदानी. ऋषिकेश ऑन स्ट्राईक. कमलेश आहे स्ट्राईकिंग एंडला. शॉर्ट ऑफ गुडलेन, चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक जज करतोय. हा फटका खेळण्यासाठी भाग पाडला कमलेशला आणि कमलेशची एक मोठी सफलता मिळाली आहे. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का लागला मैदानावर बाबू सिनकर देवपूर या संघाला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपण एक एक्झिबिशन मॅच सामना पाहिला, तो म्हणजे प्रेक्षणीय सामना होता. पोलादपूर विरुद्ध महाड. दोन्ही कॅप्टन एकमेकांसमोर. संदीप कदम एका बाजूने पोलादपूरचे कॅप्टन आणि यंगस्टर पोलादपूरच्या माध्यमातून त्यांनी संगणक म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि एका बाजूने योगेश पेंडकर आपण बघितला, तो महाड संघाचा संगनायक होता. आणि त्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग कमलेशने केली होती, एंटरटेन केलं होतं. आणि त्याच कमलेशकडनं संगनायकाने सुद्धा अपेक्षा केली होती की इथे मात्र 75 धावसंख्येचा पाठलाग किती केला जाईल. ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू, ऑर्थोडॉक्स फटका. पंच वळतात आमच्याकडे आणि एक वेगळ्या शैलीमध्ये आपण पाहत आहोत, म्हणजेच प्रसाद राज्याध्यक्ष यांचा इथे सिग्नल येतो, व्हाईट बॉल. आणि धावसंख्येत होते ती भर धावसंख्या, धाव फरक अंकित होते ती मला सांगतो विनय. धावा अंकित झाले ते एकूण धाव फरक 15 धावा. लक्ष खूप मोठं आहे मैदानावर. 75 धावा अजूनही करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. अजूनही 60 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेट, ओव्हर पिच डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी. संधी अजिबात येत नाहीये. कॉड बिहाइंडचं लाऊड अपील पंचांकडे करत असताना कॉड बिहाइंडचं अपील यशीच्या मागून ओमकार घाडगे आणि मग निश्चितच हा निर्णय सोपवला आहे तो तिसऱ्या पंचांकडे. त्यांनी पंच स्क्वेअर लेगच्या पंचांकडे अपील केलं, लाऊड अपील केलं. नॉट आउट, नॉट आउट. मागचे कित्येक वर्ष गौरव माझ्यासोबत आहे. आम्ही मागचे कित्येक वर्ष ग्रामीण विभागात आम्ही या गोष्टी बऱ्याच वेळा अनुभवल्या आहेत की कॉड बिहाइंडचं अपील तुम्ही मुख्य पंचांकडेच करू शकतात, नॉट बिलॉंग्स टू स्क्वेअर लेग अंपायर. स्क्वेअर लेग अंपायर तुम्हाला डिसिजन देऊ शकत नाही. याचं कारण की बॉलचं व्हेरिएशन काय, तो चेंडू निश्चितच तो कट झाला आहे की नाही, लागला आहे की नाही, निक लागले की नाही, याचं उत्तर तुम्हाला फक्त मुख्य पंच देऊ शकतो. ऑन साईडला प्लेस केल्या क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडू कव्हर करतो तोपर्यंत एक धाव. चेंडू फेकल्यानंतर क्षेत्ररक्षक थोडं स्किट होतं आहे. तेच ॲक्च्युली खरं अपील आहे, ते म्हणजेच मुख्य पंचांकडे. स्क्वेअर लेग अंपायर फक्त मुख्य पंचांशी चर्चा करून सांगू शकतात की मला आवाज आला की नाही. मुख्य पंचांनी विचारलं तरच या गोष्टी होतात. त्यामुळे कॉड बिहाइंडचा अपील तुम्ही शक्यतो मुख्य पंचांकडेच करा, तेच तुम्हाला योग्य निर्णय देतील. एकदा मी त्या चेंडूवर धावसंख्या एकने पुढे सरकेल अंकित होते, एकूण धावफलक होत्या विनय मला सांगतोय 16 धावा. 16 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ टोटल 2 विकेट इन द सेकंड इनिंग, chasing the total of 75 runs from the 6th over. Left-handed batsman on strike. First time प्रणय कदम. चला जास्त वेळ घेऊ नका, सामना सुरू करा. गोलंदाज सूरज पार्टी. ऑन साइडला टायमिंग चांगलं आहे. स्क्वेअरला क्षेत्ररक्षक फक्त चेंडू बघतोय, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. षटकार. सुपर अँड ब्युटिफुल एक्झिक्युशन. लेगस्टिकच्या किंचितचा बाहेर चेंडू पायावर येतो आणि काय एक्झिक्यूट केलं, काय टायमिंग दाखवलंय. कनेक्शन खूप सुंदर आणि स्क्वेअर लेगच्या बाउंड्री बाहेर चेंडू निघून जातोय षटकारासाठी. आणि षटकाराने स्वतःचं खातं इथे उघडलंय, ते फलंदाज स्ट्रायकिंग एंडला प्रणय कदमने. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, अंटरम बॉक्स स्टाईल फटका. पंच केले चेंडूला. यष्टीच्या मागे किती बघा कुशल आहे, कुशाग्र आहे, म्हणजेच ओमकार घाडगे. चेंडू कव्हर करतोय अँड डॉट बॉल. षटक समाप्त होते दुसरं. 2 षटकाखेर धावसंख्या आपण पाहतो अंकी जरा एकूण धावफल करते 22. 11ची सरासरी राखली आहे प्रति षटकामागे. लक्ष काढायचे म्हणजे 75 धावेंचं मैदानावर सामना जिंकण्यासाठी. आणि बघायचं इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये उरले 53 धावेंची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 24.
हॅलो. तर या ठिकाणी आगमन होतं विलास जामदार साहेब कापडे खुर्द या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये आपलं साहेब हार्दिक असं स्वागत आहे. PTPL आणि यंगस्टारच्या माध्यमातून तुमचं हार्दिक असं स्वागत. विलास जामदार साहेब आपल्याला विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चोवीस चेंडू आणि 53 धावेची आवश्यकता. प्रणय कदम जबरदस्त बॅटिंग, एक षटकार ठोकला त्याने. ऋषिकेश स्ट्रायकिंग एंडला आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतो तो अभिजित सेकंड स्पेलमध्ये. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, खूप जबरदस्त आउटस्विंग पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्ले आपण निश्चितच बघूया. ज्याप्रमाणे चेंडू हाताला फेक केली आणि खूप सुंदररित्या चेंडूला हलकंसं आउटस्विंग बाहेर काढत असताना फिंगर रोल केले. ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडू रिलीज पॉईंटच खूप काही सांगून जातो अभिजितचा. हाय आमरक्षण गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अभिजितकडून. लिडिंग आहे चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक सज्ज, चेंडूच्या खाली आणि झेल, फलंदाज बाद. गुड कॅच. वन साईड संघाची ही भिंत आहे. वॉल ऑफ चायना असं म्हटलं ती वावगा ठरणार नाही. संकेत गायकवाड अप्रतिम झेल टिपलाय आणि हाताला जणू काय त्याच्या फेविकॉलच आहे. चेंडू सुटणार त्याच्या हातातून. सुंदर कॅच टिपलाय आणि फलंदाज बाद होतो. तिसरा फलंदाज बाद होतोय मैदानावर तो बाबू सिनकर देवपूर या संघाचा आणि बाद होणारा फलंदाज आहे तो म्हणजेच ऋषिकेश. नवीन आले फलंदाज समीर जगताप. प्रणयच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी. ज्याप्रमाणे ते अप्रतिम स्क्वेअर लेगच्या दिशेने फ्लिकच्या माध्यमात एक षटकार वसूल केला त्यामुळे त्याच्याकडनं अपेक्षा वाढल्या त्या संघाची धावसंख्या 10 फरक 22 लॉस ऑफ 3. वन साईड वर्सेस बाबू सिनकर देवपूर यांच्यामध्ये फाईट सुरू आहे. वन साईड करंजे चांगली बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये. अभिजित फुल टॉस आहे ऑन ड्राईव्ह, कार्पेट शॉट जमले की चेंडूला एक्झिक्यूट केले. डायव्हर्ट होते चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा या चेंडूवर येतोय तो चौकार. ऐन मोमेंटला बघितलं तर तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये कशा आपल्याला चित्र पाहायला मिळालं की ऐन मोमेंटला चेंडू त्याच्या हातात जवळ येणारा चेंडू अचानक डायव्हर्ट झाला आणि सीमारेषेच्या बाहेर निघून गेला चौकारसाठी. नशिबाचा चौकार म्हटलं अवघड ठरणार नाही. क्रिकेटमध्ये असे फॅक्टर आपण बघतो, लक फॅक्टर, आणि तो लक फॅक्टर या सामन्यात या चेंडूवर या फटक्यावर पाहायला मिळाला. मला एक गोष्ट आठवते गौरव की एका स्पर्धेमध्ये एका खेळाडूने सांगितलं की सगळ्याच काही गोष्टी लक फॅक्टर किंवा नशिबावर अवलंबून असतात, मेहनतसुद्धा करावी लागते, पण हा क्रिकेटचा एक अविभाज्य घटक आहे लक फॅक्टर. कधी कधी आपण बघतो की चांगले क्षेत्ररक्षक, ज्यांना मात्र नावारूपाला आलेले क्षेत्ररक्षकसुद्धा चांगले जेल सोडतात. कठीणच्या दिवशी ते पकडतात पण चांगले सुद्धा जेल सोडतात. असं सुद्धा आपण चित्र बघितलं आहे. लास्ट मोमेंटला अत्यंत महत्त्वाचा क्षण होता आणि ती क्लिप भरपूर गाजली होती. गौरव देसाई वर्सेस दहीसर असा सामना होता तो. शॉर्ट ऑफ गुडले त्या हुक करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये मागे जातो चेंडू. एका चेंडूवर एक धाव, बरोबर. ते खूप चांगला क्षण आठवला ओंकार गौरवने. क्रुशियल मोमेंटला ती मॅच होती, आय थिंक सेमीफायनलची मॅच होती. त्या मोमेंटला दहीसर विरुद्ध देसाई असा सामना स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये रंगला होता आणि एका चेंडूत एका धावेची गरज होती आणि त्या मोमेंटला त्याने जो फटका मला बरोबर गलीमध्ये जाऊन तो कॅच टिपला होता त्या खेळाडूने आणि सामन्याला कलाटणी मिळाली. प्रणय कदम आणि निश्चितच समीर जगतावर खूप मोठी जबाबदारी आहे. धावसंख्या 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाठला किती सुरू आहे तो 75 धावेंचा. पुढचा चेंडू अभिचा. चेंडू टॅप केला आहे अंडरम बॉक्स स्टाईल. बॅकफुट पॉईंट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. क्षेत्ररक्षक डीपमध्ये पॉईंटला चेंडू कव्हर केला तोपर्यंत एक धाव फेक होईपर्यंत हानामध्ये चुकीचं कॉर्डिनेशन आणि 2 धावा. आखो मी इशारा दोन्ही फलंदाजांमध्ये. हेच कॉर्डिनेशन प्रणय कदम आणि निश्चित समीर जगतापच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धावा खूपच विश्वासाने पूर्ण केल्या. दबाव टाकत असताना फिल्डर्सवर. धावसंख्या 29 धावा धाव फलकावर. कुठलंही आव्हान अशक्य नाही आहे. तुमच्याकडे क्षमता, ताकद, साहस, धाडस, धैर्य आणि स्वतःवर असलेला आत्मविश्वास
असेल तुम्ही कुठल्याही मात्र लक्ष पार करू शकता. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पोझिशनमध्ये नव्हता, फुटवर्क नाही आहे फलंदाजाकडे आणि त्याचा फायदा उचलला आहे आणि खूप चांगला अजून एक चांगला आउटस्विंग पाहायला मिळतो ते यष्टीच्या मागे ओमकार घाडगेच्या हातामध्ये. तर षटकं संपतात ती 3 धावा अंकित झाले, एकूण धावफल करते 29. 85 ते मागणी करतात पाण्याची, पाणी घेऊन जायचं आहे त्यांच्या खेळाडूंनी. 9.66ची गती राखली आहे आणि अंकित झाले ते एकूण 29 धावा धावफलकावर. लक्ष आहे ते 75 धावेंचं सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता मात्र 15.33च्या गतीने 46 धाव्या कराव्या लागतील त्या मैदानावर बाबू सेनकर देवपूर या संघाला. या आपण वळूया आमच्या डीजेकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. महाराष्ट्राची शान मोठ्याची महाराष्ट्राची शान मोठ्याची खान सुंदर ही नगरी. महाराष्ट्राची शान मोठ्याची खान सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा विजय थँक्यू. तर संकेत दादा गायकवाड गोलंदाजीसाठी आला आणि भाऊ जाधव यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं हॅट्रिक जर संकेत दादा गायकवाडने घेतली, संदीप कदम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. तर खूप सारी पारितोषिकं तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. आवाज ऐकायला मिळतो तो म्हणजेच निलेश पवार यांचा. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगीपासून तुम्हाला हा सातत्याने आवाज ऐकायला मिळतो. या स्पर्धेमध्ये पोलादपूर तालुका प्रीमियर लीग खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 46 धावांची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. बघा, या स्पर्धेमध्ये मंकड विकेट हा सुद्धा नियम कायम असणार आहे, पण कुठल्या प्रकारची ॲक्शन न करता तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या तिथे पार पाडायच्या आहेत. ती ॲक्शन तुम्हाला निश्चित पूर्ण करायची नाही आहे ही सूचना आमच्यापर्यंत आमच्या पंचांनी पोहोचवली आहे. या स्पर्धेमध्ये वैयक्तिक पारितोषिकांची संख्या बघितली तर खूप आहे. उत्कृष्ट फलंदाज सायकल, उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज कूलर आहे, मालिकावीरसाठी बाईक आहे, त्याचबरोबर 5 विकेट हॉलसाठी स्पोर्ट्स वॉच आहे, हाफ सेंचुरीसाठी स्पोर्ट्स वॉच आहे, एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट स्मार्टफोन, बेस्ट विकेट कीपर शूज, बेस्ट कॅचसाठी हेडफोन, सिक्सर किंगसाठी वॉटर प्युरिफायर. दिशा देण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. प्रसाद राज्याध्यक्ष वळतात आमच्याकडे आणि सांगतात इट इज व्हाईट बॉल. आणि प्लेअर ऑफ द डेसाठी प्रत्येक दिवशी आम्ही प्लेअर ऑफ द डे काढत आहोत आणि त्याच्यासाठी एक आकर्षक बॅटसुद्धा आहे. किट पार्टनर मयूर स्पोर्ट्स, टॉप टू बॉटम, ट्रॅक टी शर्ट अँड कॅप फ्रॉम मयूर स्पोर्ट्स आणि DSC कंपनीचे शूज तुम्हाला पाहायला मिळतात आयोजकांच्या माध्यमातून. राऊंड विकेट संकेत गायकवाड. पाटला केला, चेंडूचा कट केला, लास्ट मोमेंटला गलीमधून चेंडू मागे जातोय, मिसफील्ड, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू ट्रॅव्हल होतोय खूप फाईन, खूप वेगाने, थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर येतोय तो चौकार. धाब्यांची गरज, संघर्ष, प्रयत्न सुरू आहे. डावखुरी फलंदाज हे नेहमीच आक्रमक असतात, जी फलंदाजी मानणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. सर बघायचं आहे. येस, तर संकेत दादा गायकवाड यांच्यासाठी पारितोषिक आलंय. हॅट्रिक घेतली गोलू हांडे यांच्याकडून 500 पारितोषिक. म्हणजे संदीप कदम यांच्याकडून 1000 रुपये, भाऊ जाधवकडून एका विकेटसाठी 200 आणि गोलू हांडे यांच्याकडून 500, असं 1700 रुपयाचं पारितोषिक संकेत दादा गायकवाड. वेगवान चेंडूचं वेगवान उत्तर दिले. लॉंगलेला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक दूरवर येतोय, फटक्याचा चटका लागलाय आणि चेंडू सीमारेषेबाहेर फरार, चौकार. With the mix. का ये शॉट मुझ में है दम, अशी बॅटिंग करतोय. 3 चौकार आतापर्यंत, 1 षटकार आणि 2 चौकार त्यांनी वसूल केले आता आपल्या बॅटमधून. 3 चौकार, तिसरा चौकार पाहायला मिळतोय आणि एक षटकार सुद्धा ज्याने षटकाने स्वतःचं खातं उघडलं होतं आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करतोय, झुंज देतोय, एक पात्री अभिनय करतोय, आपल्या संघासाठी जबरदस्त बॅटिंग करतोय हा डावखुरा खेळाडू.
डावखुरी फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. जन्मतःच एक नॅचरल ताकद, एक नैसर्गिक ताकद घेऊन जन्माला आलेले असतात आणि क्रिकेटच्या विश्वात जेव्हा ते पाऊल ठेवतात, क्रिकेटच्या खेळात जेव्हा पाऊल ठेवतात, तेव्हा त्यांची ताकद द्विगुणित होते. ती तुम्हाला ताकद पाहायला मिळते, ती फलंदाज प्रणय कदमच्या बॅटमधून. अजूनही 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 37 धावांची गरज. रिप्लाय देत असताना काउंटर अटॅक सुरू केलंय ते प्रणय कदमने. संकेत गायकवाडचा पुढचा चेंडू, राऊंड विकेट. बॉटमॅन जेवढं आक्रमण तेवढं संयम सुद्धा माझ्याकडे हेच दाखवत असताना प्रणय कदम. गुड डिसिजन, व्हेरी गुड डिसिजन. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार, याच गोष्टी आपण बघतो टेनिस बॉल क्रिकेट शोमध्ये. इथे मात्र आजवत असतात फलंदाज. स्ट्राईक रोटेट होणं महत्त्वाचं आहे, पार्टनरशिप बिल्टअप होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण 3 फलंदाज खूप लवकर बाद झाले. निश्चितच जबाबदारी आली ती म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघावर. फलंदाजी करतोय तो म्हणजेच एकावधीने आपण पाहतोय प्रणय कदम, त्याच्यासोबत आला तो मैदानाच्या आतमध्ये येतो म्हणजेच 5व्या क्रमांकावर समीर जगताप. संकेत गायकवाड फील्डमध्ये काय चेंज सांगतो, कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. हे चेंजेस पाहायला मिळतात. ऑन साईडला 3 खेळाडू पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन लेग खेळाडू सेट झाला आहे समीरसाठी. थामून एग्जीक्यूट केलाय, पट भी दिया और बाद में जड़ भी दिया. गेंद सीमा रेखा के बाहर, अंपायर का इशारा आता हुआ. 6 रन. व्हॉट अ शॉट, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू फरार, षटकार. तरी इसी अंदाज की तो पूरी दुनिया दीवानी आहे. काय बॅटिंग केली, काय शॉट दाखवलेत. 2 अप्रतिम आणि अक्षरशः मनाला भिडणारे 2 अप्रतिम षटकार येतात ते समीर जगतापच्या बॅटमधून. समीकरण उरले 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 धावांची गरज. संकेत गायकवाडवर चढवलेला हल्ला या दोन्ही फलंदाजांनी. स्लोअर 1 चेंडू, लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये आणि यष्टीच्या मागे 200 रुपयाचं पारितोषिक टिपलंय, घेतलंय, स्वीकारलंय ते गौरव सावंत यांच्याकडून. गोमकार घाटगेने फलंदाज बाद. मंगेशजी बेलोसे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेऊया. विलासदादा जामदार आपला या ठिकाणी सन्मान माध्यमातून ही स्पर्धा PTPL 2021 पोलादपूर तालुक्यामधील मोठी स्पर्धा. या ठिकाणी सन्मान विलासदादा जामदार यांचा केला जातोय. कापडे खुर्द गावचे आधारस्तंभ मंगेशजी बेलोसे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. न्यू बॉलर सूरज निकम. 12 चेंडू आणि 24 धावांची अजूनही गरज. नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. न्यू बॅट्समन मनोज प्रणयच्या सोबत.
एक सूरज पार्टी या संघामध्ये, एक सूरज निकम या संघामध्ये आहे. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत प्रणय कदम मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, इथे वन साईड करंजी संघाला निश्चितच थोडीशी डोकेदुखी असणार आहे. हुक केलाय, ब्युटिफुल स्ट्रोक, जागा बनवली आणि फटका सुद्धा बनवलाय. चेंडू जातोय तो फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. सेन्सेशनल बॅटिंग परफॉर्मन्स, कन्सिस्टन्स परफॉर्मन्स पाहायला मिळतो तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला प्रणय कदमकडून. प्रणयने इम्प्रेस केलं आपल्या फलंदाजीतून. आपल्या लाडक्या रसिकांना तो भुरळ करतो आपल्या बॅटिंगमधून आणि काय फटकेबाजी करतोय. टेम्परामेंट इनिंग पाहायला मिळते. एकतर्फी एकपात्री अभिनय पाहायला मिळतोय आणि खूप चांगली बॅटिंग तो करतो मैदानाच्या आतमध्ये. तर फोन पेला पेड सुद्धा झाले 200 रुपये गौरव सावंत यांच्या माध्यमातून ते ओमकार घाडगे यांना. त्याचा स्क्रीनशॉट त्यांनी मला दाखवला आहे. ऑलरेडी पेड डिजिटल पेमेंट. 11 चेंडू आणि गरज आहे ती 20 धाब्यांची. पंचांच्या भूमिकेत खूप चांगली भूमिका पार पडत असताना प्रसाद राधाध्यक्ष आणि निश्चितच गणेश बावेस्कर दिशा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. जागा बदलली होती. शफल झाला होता फलंदाज. पुन्हा एकदा फाईन लेगला चेंडूला हुक करायचं होतं. गॅप खूप मोठा आहे त्या ठिकाणी स्क्वेअर लेग आणि निश्चितच फाईन लेगमध्ये. त्या ठिकाणी फटका खेळायचा होता. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 20 धाव्यांची. प्रत्येक चेंडूमागे 2 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडला प्रणय कदम, ज्याने मात्र अप्रतिम इम्प्रेस केला आपल्या बॅटिंगमधून सर्व रसिकांना. हुक करायचा प्रयत्न, दिशा देतो. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. फाईन लेगला चेंडू अक्षरशः वेगाने निघून गेलाय. फाईन लेगला बाउंड्रीच्या बाहेर. फाईन शॉट, चौकार. सुपर बॅटिंग फ्रॉम प्रणय कदम. एकतर्फी झुंज देत असताना आपल्या संघासाठी त्या काय परफॉर्मन्स दिला आपल्या संघासाठी. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग 25 धावा करायच्या आहेत आणि अशा मुवमेंटला तो एकाकी झुंज देतोय. 4 गडी बाद झाले. धावसंख्या 59 धावा धावफलकावर. 9 चेंडू आणि 16 धाव्यांची अजूनही गरज आहे. बॉटमॅन बघा, आक्रमण तेवढं संयम सुद्धा माझ्याकडे. एकदा कंप्लीट केलं दुसऱ्यासाठी निश्चित निघणार. स्ट्राईक एंडला वेगाने येणार, कॉन्फिडेंटली येणार आणि अनकॉन्फिडन्स क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. काय बॅटिंग केली. आक्रमण, संयम या दोघांचं जबरदस्त कॉम्बिनेशन म्हणजे प्रणय कदम. प्रणय कदम म्हणजेच आमच्या व्यासपीठावर आपण बघतोय निश्चितच संदीप कदम, जे म्हणजे या स्पर्धेची एक ओळख आहे आणि कदम फॅमिलीतलाच खेळाडू आहे. कदम फॅमिलीतलाच प्रोडक्ट आहे आणि कदम फॅमिलीला अजून एक सितारा पुढे झळकतोय तो म्हणजे प्रणय कदमच्या नावाने. सुपर बॅटिंग. धावसंख्या 61, 61 धावा धावफलकावर. 8 चेंडू आणि 14 धाव्यांची आवश्यकता. सेन्सेशनल इनिंग, सेन्सिबल इनिंग फ्रॉम प्रणय कदम. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा मागे पाठवायचा होता. सातत्याने मागे खेळणं जास्त पसंत करतोय. फाईन लेगला, लॉंग लेगला या ठिकाणी तो, कारण चेंडू वेगवान आहे त्या चेंडूचा फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करतोय पण हा चेंडू मिस होते पूर्णपणे. डॉट बॉल. एंडच्या मागे तुम्ही पाहतात चेंडू कव्हर करतोय तो ओमकार घाडगे. डॉट बॉल. गोलंदाजी षटकात तुम्ही पाहता गोलंदाजी मार्क करतो म्हणजेच सूरज निकम. पवित्र आधी चेंज केलाय. बॉटम हँडचा वापर. मागे जातो चेंडू शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये. येस, फर्स्ट बॅट अँड देन पॅड. पंच तेच सांगतायत. पायाला चेंडू ब्रश होण्याच्या अगोदर चेंडू बॅटला ब्रश झालाय. तुम्ही मात्र एकदम कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट केलं स्वतःकडे शेवटच्या चेंडूवर. त्यामुळे समीकरण आता मात्र उरलं आहे. तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळते. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 13 धाव्यांची अजूनही गरज आहे आणि एकतर्फी झुंज तुम्हाला पाहायला मिळते ती फलंदाज प्रणय कदमची. आणि इथे मात्र थोडंसं आता टेन्शन आलं आहे मैदानावर. ते वन साईड करंजे संघाला, ज्या संघाने या स्पर्धेमध्ये एक उच्चांक गाठला आहे 75 धावाचं इथे मात्र लक्ष ठेवलं आहे आणि त्या संघासमोर इथे मात्र प्रणय कदम वन हँडेडली बॅटिंग करतोय आणि या संघाची धावसंख्या म्हणजेच बाबू सिनकर देवपूर या संघाची धावसंख्या आतापर्यंत अंकित झाली आहे ती 62 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पहिलं पर्व प्रथम पारितोषिक रोख रुपये 77,777.
दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 55,555. तिसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक आहे 33,333 आणि त्यानंतर चौथं, पाचवं आणि 6वं क्रमांकाचं पारितोषिक समान आहे 22,222. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गौरव काय वाटली आहे की ट्रॅक टी शर्ट मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रिंट केले गेलेत. निश्चितच हे किट पार्टनर आहेत या स्पर्धेमध्ये. त्यांच्याच माध्यमातून कॅपसुद्धा तुम्हाला मॅचिंग पाहायला मिळते त्या टी शर्टला. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर पूर्ण ड्रेस कोड खेळाडूंना दिला आहे तो आमच्या आयोजकांनी. ट्रॅक टी शर्ट कॅप विथ शूज. एकाच कंपनीचे शूज तुम्हाला प्रत्येक खेळाडूच्या पायामध्ये पाहायला मिळतात. ॲक्च्युली मगाशी मी जेव्हा आलो तेव्हा मला प्रश्न पडला की हे सर्व शूज त्यांच्या संघ मालकांनी दिलेत की काय, पण एकाच ब्रँडचे शूज सर्वांकडे कसे असू शकतात. नंतर मला माहिती पडलं की हे शूज आयोजकांनीच प्रोव्हाइड केले प्रत्येक संघाला. दिस इज द बिग अपॉर्च्युनिटी. पहिल्याच पर्वामध्ये एवढं मोठी गोष्ट निश्चितच त्यांनी प्रत्येक खेळाडूसाठी प्रत्येक संघासाठी केले याची दाद द्यायला हवी निश्चितच यंगस्टार पोलादपूर या संघटनेला. अजून एक गोष्ट ॲड करीन म्हणजेच प्रत्येक खेळाडूकडे त्याच्या टी शर्टच्या मॅचिंग एक टर्फसुद्धा आहे, म्हणजेच एक टर्किश टॉवेलसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो आहे त्यांच्यासोबत. तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती मैदानावर 13 धाव्यांची. स्ट्रायकिंग एंडला प्रणय कदम, गोलंदाज सूरज पार्टे. राऊंड विकेट, स्लोअर वन चेंडू, अप्पर कट, अपिश फटका आणि चेंडू जातो तो डीपमध्ये. क्षेत्रशक्ती इथे येत आहेत, धावचीची संधी आणि फलंदाजी इथे होणार बाद. चांगली फेकी, थोडासा अपिश केलेला फटका, लॉंग ऑफला क्षेत्रशक्ती इथे चेंडू कव्हर केला आणि नॉन स्ट्राईक केला. फलंदाज यायच्या त्याच्या यष्टा वाकवल्या आणि अजून एक धक्का लागला मैदानावर तो बाबू सिंदकर देवपूर या संघाला. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. समीकरण आपण बघूया. मैदानावर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 12 धाव्यांची गरज. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता तो फलंदाज स्ट्रायकिंगला प्रणय कदमचा. गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट. पुन्हा एकदा सूरज पार्टे. स्ट्रायकिंगला प्रणय. स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज. हा सुद्धा फटका पूर्णपणे मिस होतोय. पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला काढायचं होतं. तुम्ही पाहू शकता स्क्रीनमध्ये यष्टीच्या मागे जी मुवमेंट होती जी वागण्यासारखी होती ती म्हणजेच ओमकार घाडगेची. एखादी तो चेंडू आला आणि निश्चितच स्लेजिंग होते की काय असं चित्र थोडंसं उभारलं होतं. फलंदाजाकडे तो एका वेगळ्याच नजरेने बघत आला होता. कारण प्रणयने ती मात्र जबरदस्त खिंड लढवली आतापर्यंत या मैदानावर, ती म्हणजेच बाबू सिंदकर देवपूर या संघासाठी. 4 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. स्टेप आडून खेळायचा प्रयत्न, चेंडू अभेमध्ये, झेलची संधी आणि असे इथे ड्रॉप. इथे होतो तो ड्रॉप, धावचीची संधी आणि इथे मात्र दुसऱ्या एंडला काय होत आहे, एकाच वेळेला 2-2 जीवदान मिळत आहेत की काय. पंचांनी मात्र निर्णय सोबत तिसऱ्या पंचांकडे. देखना होगा, अगर इस गेंद पे अगर बल्लेबाज आउट नहीं होते तो मैं जरूर कहूंगा किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है. प्रणयने ज्याप्रमाणे खिंड लढवली आहे, फलंदाजी केली आहे, झेल त्याचा सुटला, दबाव पाहायला मिळाला, प्रेशर पाहायला मिळाला आणि इथे नॉट आउट. नाबाद आहे फलंदाज. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत आणि म्हणूनच मी म्हटलं किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है. आता मला मिळालेल्या संधीचा फायदा उचलावा लागेल. तो म्हणजेच फलंदाज प्रणय कदमला ज्याप्रमाणे त्याने आत्तापर्यंत जो परफॉर्मन्स दाखवला आहे वाखण्याजोगा आहे निश्चितच, नो डाऊट. पावनखिंड ज्याप्रमाणे लढवली तशी मात्र इथे खिंड लढवतोय स्वतः तो प्रणय कदम आपल्या संघासाठी. पराभवाच्या छायेतनं संघाला बाहेर काढला असा परफॉर्मन्स दाखवला खेळाडूने. जिद्द आहे, चिकाटी आहे, मेहनत आहे, कौशल्य आहे, धाडस आहे, साहस आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याला स्वतःच्या फलंदाजीवर आत्मविश्वास आहे. 3 चेंडू आणि गरज आहे ती 10 धाव्यांची. ऑन साईडला फटका चांगला गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि पुन्हा एकदा फटक्याचा चटका लागला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार.
सुंदर संगीत. मुश्किलें मुसीबतें तो इस खेल में तमाम है, अगर बुलंद हो बल्लेबाजों का हौसला तो मुमकिन हर मुकाम है. काय बॅटिंग केली आपल्या संघासाठी. एक पात्री अभिनय. 1 हँड्रेडली बॅटिंग, 1 हँड्रेडली सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवतोय की काय. 2 चेंडू आणि गरज आहे ती 6 धाब्यांची. प्रणय कदम ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कर सूरज पार्टे. चेंडू पॅरल स्ट्रोक क्षेत्राची रिसर्च करतोय आणि आउट. मच निडेड विकेट आणि एक प्रेशियस विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे ती सूरजने. आणि फलंदाज बाद होतोय कोण मैदानावर. प्रणय कदम बॅक टू द पवेलियन. बिग विकेट. फलंदाजी आवडली असेल तर प्रशांत प्रणय कदमसाठी जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. जबरदस्त एंटरटेन केलं आणि वन साईड करंजे संघासमोर निश्चितच म्हणे की शुटकेचा निश्वास टाकला असेल जेव्हा तुम्हाला प्रणय कदमची विकेट मिळताना त्यांना बघितलंय. येस निलेश. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. वॉट अ मॅच. क्लोज एन्काउंटर. बघायचं आतापर्यंतची मेहनत प्रणय कदमने घेतली आपल्या संघासाठी. एक नीव रचली, एक पाय रचला, त्याच्यावर आता कळस कोण चढवणार. स्ट्रायकिंग एंडला अनुभवी खेळाडू माझ्या आतमध्ये येतोय तो स्ट्रायकिंग एंडला उमेश सकपाळ. अजूनही टेन्शन आहे वन साईड करंजेवर, कारण काहीही होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि अनिश्चितता ठासून ठासून भरली या खेळामध्ये, ते म्हणजेच क्रिकेट. आणि बघायचं शेवटच्या चेंडूवर उमेश आपल्या अनुभवाची शिदोरी घेऊन येत असताना काय तिथे दाखवणार आपल्या रसिकांना, आपल्या लाडक्या प्रेक्षकांना. एका चेंडूवर 6 धावांची गरज आहे. षटकार ठोकणार का. निश्चित म्हणे की या चेंडू जर षटकार आला तर उद्याच्या पेपरमध्ये सुद्धा उमेशचं नाव झळकेल, पंचक्रोशीत चर्चा होईल आणि कदाचित हे नाव वाचून सचिन रमेश तेंडुलकरचं सुद्धा वाटेल की आपण उमेशबरोबर एक ॲड करावी. बघायचं तो षटकार पाहायला मिळणार का उमेशच्या बॅटमधून. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. दबाव दबाव प्रेशर दबाव पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद, जबरदस्त प्रतिसाद. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग या सर्व प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे आणि पहिलंच पर्व अक्षरशः या मैदानावर शाहू महाराज क्रीडांगणावर जाणून सोडलेलं आहे, संभाजी महाराज क्रीडांगण. आणि अंतिम टप्प्यात मात्र हा चेंडू 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. स्ट्राईक एंडला उमेश. इनसाइड एज आणि 5 धावेंनी हा सामना. इथे मात्र वन साईड करंट, वन साईड म्हणणार नाही पण एकतर्फी झुंज म्हणणार नाही, पण एक तोड उत्तर दिलंय ते बाबू सिनकर देवपूर या संघाने. आणि एक मात्र जी खेळी आपण पाहिली प्रणय कदमची ती फक्त एकाकी राहिली, एकाकी झुंज राहिली आणि 5 धावेंनी सामना खिशात टाकलाय, सामना जिंकलाय. एक कडवी झुंज देत असताना सामना शेवटच्या मोमेंटपर्यंत मात्र जिवंत ठेवला होता दोन्ही संघांनी आणि तो मात्र जिंकलाय तो मैदानावर वन साईड करंजे या संघाने. थँक्यू सर. तर चला अनिकेत भाऊ 11 आपण घेऊन तो चला 1 मिनिट श्रद्धांजली वाहूया अनिकेत भाऊसाठी आणि त्यांच्या नावाखाली हा संघ खेळतोय. चला आपण त्वरित लाईनअप मध्ये